आजचा इयत्ता 5वी स्कॉलरशिपचा घटक आहे भिन्नछेद अपूर्णांकांचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करणे. आज आपण पाहणार आहोत भिन्नछेद अपूर्णांकांचे समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करणे म्हणजे दिलेल्या अपूर्णांकांचे छेद समान करणे. पहा, पहिलं उदाहरण आहे आपलं 3/4 आणि दुसरा अपूर्णांक आहे 2/3. आता इथं आपण काय करूयात, यांचा छेद समान करण्यासाठी आपण काय करू शकतो, या दोन्हींचा गुणाकार करू शकतो. म्हणजे आपण लहानात लहान असा अंक शोधत असतो की जो या दोन्हीच्या पण पाड्यात येणार आहे. मग असा अंक शोधायला माझ्याकडे एक सोपी छोटी ट्रिक आहे. तेव्हा मी काय करणार आहे, या छेदानी या दोन्हीला गुणणार आहे आणि या छेदानी या दोन्हीला गुणणार आहे. म्हणजे काय केलं आपण, या छेदानी या दोन्हीला म्हणजे 3/4ला या छेदानी गुणायचं आहे. आता या छेदानी, कारण मला छेद समान करायचे होते म्हणून मी इथं गुणणार आहे, 4×3 करणार आहे. पण ज्या वेळेस मी खाली गुणते त्यावेळेला माझ्या अपूर्णांकाची किंमत बदलू नये म्हणून मला त्याच संख्येने वरती पण गुणावं लागतं. मग आता मी काय केलं, यांनी इकडं दोन्हीला गुणलं, वर अंशाला पण गुणलं आणि खाली छेदाला पण गुणलं. जसं या छेदानी या दोन्हीला गुणलं आहे तसं या छेदानी पण मला काय करायचं आहे, या दोन्हीला गुणावं लागणार आहे. इथं स्वल्पविराम आहे, मी तो तसाच दिला. आता मी काय करते, या छेदानी इकडं गुणते, वर अंशाला पण आणि खाली छेदाला पण. बघा, मग आता माझ्या या अपूर्णांकाच्या किमती काय होतात, गुणाकार आहे 3×9 छेद 4×12 आणि दुसरा अपूर्णांकाची किंमत काय झाली 2×8 छेद 3×12. बघा बरं, आपले छेद समान झाले की नाही. हे असं आपल्याला कधी करावं लागतं, ज्यावेळेला दिलेल्या अपूर्णांकांची बेरीज करायची असते किंवा दिलेल्या अपूर्णांकांची वजाबाकी करायची असते त्यावेळेला त्यांचे छेद समानच असावे लागतात. म्हणून आपण हे शिकतोय की अपूर्णांकांचे छेद समान कसे करायचे. समजलं, आलं लक्षात. अजून एक उदाहरण पहा. काय करते मी, या छेदानी या दोन्हीला आणि या छेदानी या दोन्हीला गुणायचं आहे. म्हणजे जसं आता इथं काय येईल, 3×7 या छेदानी गुणतोय भागिले 5×7. आता या छेदानी इकडं गुणलं तसं या छेदानी इकडं दोन्हीला गुणायचं आहे. म्हणजे 3×5 छेद 7×5. काय झालं पहा, 3×7 21 छेद 5×7 35. दुसऱ्या अपूर्णांकाची किंमत काय झाली, 3×5 15 छेद 7×5 35. झाले की नाही आपली छेद समान, आलं लक्षात. आता पुढे बघा, इथले अपूर्णांक पहा 3/4 आणि 5/8. आता इथं मी या पद्धतीनं सुद्धा आपले छेद समान करू शकते. म्हणजे 8नी इकडं दोन्हीला गुणून 4नी इकडं दोन्हीला गुणून सुद्धा मी काय करू शकते, माझे छेद समान करू शकते. पण मी दुसरी एक ट्रिक वापरणार आहे, दुसरी एक आयडिया वापरणार आहे. मी काय करणार आहे पहा, 4 आणि 8 हे एकमेकाच्या पाड्यात आहेत की नाही. 4×2 8 होतं की नाही, 4च्या पाड्यात 8 येतं की नाही. आपल्याला काय करायचं आहे, लहानात लहान अशी संख्या शोधायची आहे जी या दोन्हींच्या पाड्यात येते. बरोबर आहे. मग माझं 8 ही संख्या आहे ना की जी 4च्या पण पाड्यात येते, 4×2 8 आणि 8च्या पण पाड्यात येते, 8×1 8. बरोबर आहे. मग मी काय करणार, आपला जो छेद करणार आहे तो किती बनवणार आहे, 8 बनवणार आहे. मग छेद 8 येण्यासाठी मला इथं कितीनं गुणावं लागेल, बरोबर 4×2 8 म्हणजे मला 2नी गुणावं लागेल. मग मी काय केलं, इथे 4×2 केले. आता 4×2 केले, मग छेदात ×2 केलं तर अंशात पण मला ×2 करावं लागेल.
बरोबर आहे की नाही? हा झाला या अपूर्णांकाचा भाग. आता या अपूर्णांकामध्ये हा अपूर्णांक काय आहे? 5/8 आहे. इथं 8 यायला मला कितीने गुणावं लागतं? 1ने गुणावं लागतं. बरोबर आहे? मग इथं जर समजा मी 1ने गुणलं, छेदात गुणलं, तर मला अंशात पण गुणायचं आहे. पण 1ने गुणतोय म्हणजे आपली किंमत काय येणार आहे? तीच येणार आहे. 5 एके 5, 8 एके 8. म्हणजे मला इथं गुणिले 1 लिहायची गरजच नव्हती. फक्त ते तुमच्या लक्षात यावं, तुम्हाला समजावं म्हणून मी ते करून दाखवलं. मग आता किमती काय येतात पहा. 3 दुनी 6 आणि 4 दुनी 8. आणि हा पूर्णांक काय आहे आपला? 5/8. बघा झाले की नाही छेद समान आपले? समजलं ना? तसं आता इथलं पुढचं बघूयात आपण अपूर्णांक. आता इथे पहा 5 आणि 10 छेदामध्ये आहे. मग असा कोणता सगळ्यात छोटा अंक आहे जो याच्या पण पाड्यात येतो आणि याच्या पण पाड्यात येतो? बघा बरं. बरोबर, 5 दुनी 10. म्हणजे 10 हा अंक असा आहे की जो 5च्या पण पाड्यात येतो. 5 दुनी 10 आणि 10च्या पण पाड्यात येतो. 10 एके 10. म्हणजे आता मला छेद किती करायचं आहे? 10 करायचं आहे. मग छेद 10 येण्यासाठी मला इथं 5ला कितीने गुणावं लागेल? 2ने गुणावं लागेल. मग खाली छेदाला 2ने गुणलं म्हणजे अंशाला पण मी कितीने गुणणार आहे? 2ने गुणणार आहे. आणि इथं 10 एके 10 1ने गुणायचं आहे. जे 1ने गुणलं तर माझी संख्या ती काय असते? आहे तशीच राहते. खाली 1ने गुणलं आणि वर पण 1ने गुणलं, मग ते काय झालं? संख्या आहे त्याच राहिल्या. म्हणजे मग ते गुणिले 1 केलंच पाहिजे असं आहे का? नाही. ते गुणिले 1 लिहिलंच पाहिजे असं आहे का? नाही. मी ते नाही लिहिलं तरी चालेल. बरोबर आहे? कारण माझं छेद इथं ऑलरेडी 10 आहे. मग मला बाकी काही करायची गरजच नाही आहे. मग आता याचं उत्तर किती आलं पहा या अपूर्णांकांचं. इथं बरोबर चिन्ह द्यायला हवीत आपण. वरच्या अपूर्णांकांची उत्तर आहेत ती. मग आता इथं काय आलं पहा. हे अपूर्णांक म्हणजे कसे झाले? 4 दुनी 8 छेद 5 दुनी 10 आणि हा अपूर्णांक 3/10. बघा झाले का छेद समान? येते ना लक्षात? आता इथे पुढे चला. इथे पहा आपले अपूर्णांक आहेत 2/9 आणि 1/6. आता असा एखादा अंक शोधा की जो या दोन्हीच्या पाड्यात आला पाहिजे. असा छोट्यात छोटा अंक शोधायचा आहे. असा लहानात लहान अंक शोधायचा आहे. बघा बरं 6च्या पाड्यात येतो असा 6 एके 6, 6 दुनी 12. 9च्या पाड्यात 12 येतं का? नाही येत. 6 त्रिक 18. 9च्या पाड्यात 18 येतं का? येतं. 9 दुनी 18. म्हणजे मला आता छेद काय करायचं आहे? 18 करायचं आहे. छेद 18 करण्यासाठी पहिल्या अपूर्णांकाला 9ला मला कितीने गुणावं लागेल? 2ने गुणावं लागेल. छेदाला 2ने गुणलं म्हणजे अंशाला पण मी काय करणार आहे? 2नेच गुणणार आहे. कारण त्याची किंमत सारखी आली पाहिजे. पहिल्या अपूर्णांक इतकीच राहिली पाहिजे. आता दुसऱ्या अपूर्णांकाचा विचार करू. दुसऱ्या अपूर्णांकात छेद किती आहे? 6 आहे. मला छेद किती करायचा आहे? 18 करायचा आहे. मला 6ला कितीने गुणावं लागेल? 3ने गुणावं लागेल. 6 त्रिक 18. छेदाला 3ने गुणलं म्हणजे अंशाला पण मी काय करणार आहे? 3ने गुणणार आहे. म्हणजे आता अपूर्णांकाचे आपले उत्तरं किती येतात पहा. 2 दुनी 4 छेद 9 दुनी 18 आणि या अपूर्णांकाचं काय होईल? 3 एके 3 छेद 6 त्रिक 18. समजलं ना आता व्यवस्थित? येते ना लक्षात? चला आता पुढचा अपूर्णांक बघूयात. आता पहा 6 आणि 5 हां यांच्या पाड्यात अशी कोणती संख्या आहे छोट्यात छोटी? म्हणा बरं 5चा पाडा. 5 सक्क 30 आणि 6 पंचे 30. 30 ही संख्या आहे जी दोन्हीच्या पण पाड्यात येते. म्हणजे 6ला मला कितीने गुणावं लागेल? 5ने गुणावं लागेल. बरोबर आहे? म्हणजे काय झालं? इथं 6ला मी कितीने गुणलं? 5ने. खाली गुणलं म्हणून वरती पण गुणणार आहे अंशाला पण. तसं दुसरीकडे 4/5 आहे. इथं 30 यायसाठी मला कितीने गुणावं लागलं? 6ने. खाली गुणते म्हणून मी वरती पण गुणणार आहे 6ने. मग किती झाले? 5 5 25 छेद 6 पंचे 30
आणि दुसऱ्या अपूर्णांकाची किंमत काय झाली आपली 6 चौक 24 छेद 5 सक्क 30. झाले की नाही छेद समान? बरोबर आहे ना? आता एक गंमत बघा, मी तुम्हाला ही जी पद्धत सांगितली त्यानुसार आपण हे शोधत आलो, हो की नाही? आणि ही जी पहिली पद्धत सांगितली होती त्यानुसार पण हे सुटलं आहे. म्हणजे मी काय केलं, या छेदानी या दोन्हीला गुणलं आणि या छेदानी या दोन्हीला गुणलं. बरोबर आहे की नाही? दोन्ही पद्धतीने उत्तर आपली काय येतात, सारखी येतात. हां, मग हे असं येत असताना आपण ही पद्धत का बरं काढली? खरं तर हीच मूळ पद्धत आहे, फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी या पद्धतीनं सांगितलं होतं. हीच पद्धत आपण कायम पण वापरू शकतो, परंतु प्रॉब्लेम काय होतो की जर छेदांच्या संख्या जर मोठमोठ्या दिल्या असतील, जसं एखाद्या ठिकाणी 11 असेल आणि समजा इथं 23 असेल, तर हे गुणाकार करणं आपल्याला काय होतं, थोडंसं जड जातं. म्हणून आपण हा पर्याय वापरतोय. चला तर मग अजून 2 उदाहरणं बघूयात. पहा, इथे अपूर्णांक आहे 3/8 आणि 1/6. आता 6 आणि 8 या दोन्हीच्या पाड्यात येणारा छोट्यात छोटा अंक शोधायचा आहे. 6 एक्के 6, 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24. बरोबर आहे? 6 चौक 24 होतात. 24 8च्या पाड्यात येतं का? येतं. 8 त्रिक 24 येतं. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, दोन्हीचे पाडे म्हणून बघायचं आणि कोणता अंक सगळ्यात पहिल्यांदा दोन्हीमध्ये सारखा येतो हे शोधायचं आहे. कळतंय का? 6चा आणि 8चा दोन्हीचा पाडा म्हणायचा आहे. जसं बघा, 8 एके 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24. आता मी 6चा पाडा लिहित गेले. 6 एके 6, 6 दुनी 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24. सगळ्यात पहिला दोन्हीमध्ये कॉमन येणारा सारखा येणारा अंक कोणता आहे? 24 आहे. म्हणून मी इथं छेद त्यांचा काय करून घेणार आहे? 24 करून घेणार आहे. मग या पहिल्या अपूर्णांकाचा छेद 24 येण्यासाठी मला इथे कितीने गुणावं लागेल? 8 त्रिक 24, 3ने गुणावं लागेल. छेदाला 3ने गुणलं म्हणून मी काय केलं? अंशाला पण 3ने गुणलं. आता दुसऱ्या अपूर्णांकाचा विचार करू. 1/6 याचा छेद मला किती करायचा आहे? 24 करायचा आहे. मग छेद 24 करण्यासाठी याला कितीने गुणावं लागेल? 4ने गुणावं लागेल. मग मी छेदाला गुणिले 4 केलं तर मी अंशाला पण गुणिले 4 करणार आहे. म्हणजे यांच्या किमती किती येतात पहा. 3 त्रिक 9 छेद 8 त्रिक 24. आणि या अपूर्णांकाची किंमत किती झाली? 4 एक्के 4 छेद 6 चौक 24. झाले की नाही आपले छेद सारखे? आता तुमच्या लक्षात आलं असेल. आता पुढचं सोडवा बघू. बघा, आपल्याला काय करायचं आहे, दोन्हीचे पण पाडे म्हणायचे आहेत. आधी आपण काय करू, मोठ्या आकड्याचा पाडा लिहू. 9 एक्के 9, 9 दुनी 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36. आता 6चा पाडा लिहूयात. 6 एक्के 6, 6 दुनी 12, 6 त्रिक 18. अरे 36ची गरजच नाही. आपला हा आकडा इथं काय आला? पहिल्यांदा दोन्हीकडे कॉमन आला, सारखा आला. म्हणजे आपल्याला छेद इथं काय करून घ्यायचं आहे? 18 करून घ्यायचं आहे. मग आता माझा पहिला अपूर्णांक आहे 1/6. याचा छेद मला किती करायचा आहे? 18 करायचा आहे. 6ला मला कितीने गुणावं लागेल? 3ने गुणावं लागेल. खाली 3ने गुणलं म्हणून मी वरती पण 3ने गुणलं. आता दुसरा अपूर्णांक बघूया. 4/9 मला छेद करायचा आहे 18. म्हणून मला 9 इथं काय करावं लागेल? छेदा 9ला 2ने गुणावं लागेल. छेदाला 2ने गुणलं म्हणजे मी अंशाला पण काय करणार आहे? लगेचच 2ने गुणणार आहे. मग या अपूर्णांकाच्या किमती किती होतात पहा. 3 एक्के 3 छेद 6 त्रिक 18. आणि दुसऱ्या अपूर्णांकाची किंमत होते 4 दुनी 8 छेद 9 दुनी 18. आहे की नाही? आता तुम्ही कोणतेही छेद समान करू शकता. थँक यू.